हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. पर पर्सन आहे 40 रुपये. हो, कसलं बाहेर दिसतं बघा ते. फायनली आता मेन एंट्री करतो आपण. QR कोड दिलेला आहे, ते तुम्ही स्कॅन करून तुम्हाला जे इन्फॉर्मेशन आहे ती भेटेल. खूप मूर्ती फोडलेले आहेत बघा. हे बघा कसलं भारी डोळे फिरताचं काम आहे पूर्ण. जी नोट दिसते का 20 रुपयाची, हा बघा हात थांब आहे. म्हणजे पूर्ण रामायणचा ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. मी आणखी एक मजा दाखवतो. इथे या कोपऱ्यात बसलो मी आणि हे बघा हा कसा व्ह्यू भारी वाटतो. माता पार्वतीला भगवान शंकरनं कथा सांगत होते, त्याचं हे दृश्य आहे. इथे लिहिलं पण हे बघा, इथं वरती लिहिलं ते बघा महाभारता. हे बघा, हे आपण एंट्री केल्यानंतर ना इथं एंट्रीलाच महालक्ष्मी आहे. पूर्ण माहिती दिलेली आहे इलोरा केव्हची, की कसं काय झालं होतं, किती वर्ष झाले सगळे. आणि आत्ता जस्ट आम्ही कैलास टेम्पल म्हणजे इलोरा केव्स इथं आलो आहेत बघण्यासाठी. आणि त्याचं तिकीट आहे बघा, पर पर्सन आहे 40 रुपये. आणि आत्ता मध्ये जाऊन बघू आपण. आणि तुम्हाला गाईड लावत असेल ना, त्याचे जे वेगळे 1500 वगैरे बोलतात, पण तुम्हाला बार्गेनिंग केली तर कमी भेट भेटेल. बघा इथे सवारी वगैरे पण आहे इथं. तिथं नाही हे बघा, कसलं बाहेर दिसतं बघा ते. दोन्ही साईडनी एंट्री आहे, इकडून पण इकडून पण. हे का विश्व धरोहर वर्ल्ड हेरिटेज एलोरा गुफा. तुम्हाला जर चालून कंटाळा येत असेल तुमच्यासाठी हे पण आहे, म्हणजे गाडीने पण जाऊ शकतो तुम्ही वरती. हे बघा कसं भारी वाटते. वरून मला खरं तर बघायचं होतं. हे असं आहे. तिकीट तुम्ही दोन प्रकारे बुक करू शकता. एक तुम्ही फिजिकली आणि ऑनलाईन, अशा दोन पद्धतीने करू शकता. वरती जाण्यासाठी पण रस्ता आहे वरून, ते पण दाखवतो तुम्हाला. आणि मेन म्हणजे मध्ये जाऊन बघायचं. पूर्ण जर साईडचा जर एन्व्हायरमेंट बघितलं ना, खूप असं भारी वाटते. पूर्ण साईडने डोंगर एकदम. ते बघा वरती गेले लोक एकदम भारी भारी दिसायला लागले. आधी आपण वर जाऊ आणि वरून नाही वरती जाऊ ना मजा. अरे खाली जमतो जास्त. काय करायचं वर जायचं खाली चालतंय. बरं, हेच टायमिंग काय माहीत नाही, बघा क्लोज टायमिंग एवढं ना. हे साईड जे आहे ना, तुम्ही एंट्री करण्याच्या अगोदर हे बंद आहे. मेन एंट्री करतो आपण, जिथे की खरं बघण्यासारखं आहे. इथं दिलेले QR कोड दिलेला आहे, ते तुम्ही स्कॅन करून तुम्हाला जे इन्फॉर्मेशन आहे ती भेटेल. हे बघा हा आहे मुख्य दरवाजा. हा हे जे आहे ना, खूप म्हणजे 5000 वर्षापूर्वीचं हे एक मोठं दगड होता आणि त्याला कोरून हे मध्ये त्याची कलाकृती केलेली आहे. खूप 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 जुनं हे. काही ठिकाणी अंधार पण आहे, दिसत नाही अंधार आहे. खूप मूर्ती फोडलेल्या आहेत बघा. माता पार्वती आणि भगवान शंकर यांच्या सगळ्या मूर्त्या आहेत इथं. आता इथं हे झालं होतं, तुम्हाला माहिती कॉन्ट्रोवर्सी झाली होती. इथं एक चुकीची माहिती दिली होती. ते जे चुकीची माहिती दिली होती नाही का, नाही ते इथलंच होतं ते. हे बघू हां, पूर्ण मूर्त्या फोडलेल्या बघा. कसलं भारी, म्हणजे किती मोठं दगड आहे आवडू शकता तुम्ही. हे बघा हत्ती पण आहे. आत्ताचे जर कन्स्ट्रक्शन बांधकाम जर किंवा काय पण असू द्या, काही टिकत नाही. पण हे 5000 वर्षापूर्वीचं, म्हणजे जास्त पण नाही, पण एक जास्त अंदाज एवढ्या वर्षापूर्वीचं अजून त्याला काहीच झालेलं नाही. कसलं भारी आहे.
हे बघा इकडं पण आहे, वरती पण आहे सगळं. इकडं पण आहे मध्ये बघण्यासाठी, इकडं पण आहे, वरती पण आहे. आपण जाऊ आता पुढं, काय काय बघता येईल. पण एकदम फ्रेश वाटते, खूपच भारी वाटते. इथून जाऊ, चल चल वरती जाऊ. बघा वरती जाण्यासाठी अशा पायऱ्या, थंड वाटते इथं. कसं बांधलं असेल त्यावेळेस. आता तरी मोठ्या मोठ्या मशीन आहेत वरती असं जायला. मंदिर आहे इथं, तिथं काढून स्टँड वगैरे आहे, तिथं आपण काढू आता चप्पल. मध्ये आहे मंदिर, ते तुम्हाला दाखवतो. हे बघा हे आहे मंदिर. हो हो हो, कसलं भारी वाटतं. हे बघा तरी मध्ये अंधार आहे, थोडं लाईट लावल्यामुळे तरी दिसतं. लाईटिंग खूप भारी वाटते. मध्ये एकदम मध्ये जायला एंट्री नाही, पण ती बघा पिंड आहे शिवलिंगामध्ये. तिथे खूपच अंधार आहे, त्याच्यामुळे एवढं क्लिअर असेल. त्याच्यामुळे थोडी लाईट लावल्यामुळे तरी दिसतं. जर वरती जाऊ तिथे काय सहल आणली आहे बघा. खूपच अंधार आहे मध्ये. हो हो तर हे बघा कसलं भारी, डोळे फिरताचं काम आहे पूर्ण. हे बघा वर आल्यानंतर पूर्ण असं डोळे फिरायचंच काम आहे. हे बघा कसलं भारी दिसते. आउट ऑफ कंट्रीचे पण लोक आलेले. हे बघा इथे पण आहे, खूपच भारी. म्हणजे हे बघा असं राऊंड मारून आलो आम्ही वरती. तिथे मूर्ती बघा कसली भारी, ती कशी काढली असेल काय माहिती. इथून असं सगळं हे बघा एकच नंबर आहे पूर्ण. फॉरेनर सुद्धा आलेले आहेत तिथं बघण्यासाठी. गणपती बाप्पा हे जे तुम्हाला दिसते का पूर्ण स्तंभ, हा बघा हा जी नोट दिसते का 20 रुपयाची, हा बघा हा स्तंभ आहे. बघू हे बघा इथे नाव सुद्धा आहे. मी आज म्हणजे वाचलं असेल पण लक्षात नसेल, म्हणजे नाव पण आहे हिलोरा केव्स. आणि त्याचा हा स्तंभ याच्यावर पण आहे 20च्या नोटावर पण, नवीन नोटावर. आता आपण असंच खाली जाऊ. बघ तुम्हाला दिसते ना पूर्ण मूर्ती. हे बघा हनुमानचं सैन्य, तिथे रावण आहे आणि ते सुग्रीव आणि बाली त्यांचं युद्ध झालेलं. म्हणजे पूर्ण रामायणचं ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. राम लक्ष्मण सगळे सगळे आहे त्याच्यामध्ये. तिथं देवी आहे पार्वती माता, ते वरती सप्तशृंगी. असं पूर्ण रामायण ह्याच्यामध्ये, म्हणजे रामायण आणि महाभारत ह्याच्यावर कोरलेलं आहे. रावणाची मूर्ती आहे खाली. हां का ठीक. हां हे बघा हे रावणाची मूर्ती बघा तिथे. आणि वरती हे बघा माता पार्वती, भगवान शंकर.
प्रत्येक मूर्तीचं ना एक वैशिष्ट्य आणि काही नाही का त्याच्या मागे हिस्ट्री आहे ती आपल्याला काय प्रत्येक माहीत नाही ना, पण बघतशी नाही ते समजून येतं. पण हे बघा कसं हे कसली भारी कोरलं आहे बघा. साईड मूर्त्या कोरल्या त्या हे अशा पूर्ण लाईननी सगळीकडे असं मूर्त्या कोरल्या तिथपर्यंत. हां एवढं समजलं बघा हे की श्रीकृष्ण आणि ब्रह्मदेव. हे बघ इथं हे नरसिंहदेव. हां हे दिसतंय. हां हे तुला माहिती का एक इथून पण एक फोटो काढला तुला. मी आणखी एक मजा दाखवतो. इथे ह्या कोपऱ्यात बसलो मी आणि हे बघा हा कसा व्ह्यू भारी वाटतो किती भारी वाटते. काही मूर्ती जे आहेत ते आपल्याला म्हणजे ओळख पडतात. ते आपण देवाची सारखे देवाची म्हणजे बघत असल्यामुळं काही मूर्तींची ओळख नाही पटत. ते मजबूत होते नाही. आम्ही तर बघतच आलो कारण की काही जी मूर्ती आहेत ना त्याची ओळख नाही त्याच्यामुळं काय दिसत. इथंच एक कुठली तरी मूर्ती त्याच्यावरून ना ते जे होते ना त्यांनी सांगितलं चुकीची माहिती सांगितली होती. हे बघा माता पार्वतीला भगवान शंकरना कथा सांगत होते त्याचं हे दृश्य आहे. इथं पण त्यांचीच मूर्ती आहे. इथं पण तेच आहे. कुठली ती कुठेतरी मूर्ती पण ह्याच लाईनला आय थिंक की जिथं ना त्यांनी चुकीची माहिती सांगितली होती तसं काही नसताना सुद्धा. हां तर ती कुठली मूर्तीकडे नाही ह्याच लाईनला होती वाटतं मग बहुतेक माझा अंदाज. त्याची काय नाही किती दाखवलं तरी मनच घरा नाही एवढं भारी वाटते. खरंच खूप भारी वाटतं. कसलं कोरीव काम केलेलं आहे एकदम प्रॉपर आहे तुझं काम. आपण त्या साईडला रामायण बघितलं होतं आणि आता हे बघा हे महाभारत आहे. हे बघा इथे लिहिले पण हे बघा इथं वरती लिहिले ते बघा महाभारत एपिसोड फ्रॉम महाभारत असं लिहिलेलं होतं आणि खाली 5 पांडव 1 2 3 4 5. ते बघा असं वरती युद्ध वगैरे खेळताना पण दिसतात सगळे सैन्य वगैरे भारी दिसते. हे बघा तू कर्ण ज्यावेळेस युद्ध करताना अर्जुन बरोबर त्यावेळेस रथ जो तू पाय अडकला होता ना आणि तो खाली गेला ते तो हा सीन आहे. हे एक मूर्ती आणि हे आपण त्यासाठी जातो सर त्यासाठी हे बघा इथं पण ब्रह्मदेव आहेत. इथं बघा वेगळंच दगड आहे एकदम बारीक मूर्त्या कोरल्याचा त्याच्या मागं खूप मोठं हिस्ट्री आहे. हे बघा इकडे पण सेम तसंच आहे. हे बघा हे आपण एंट्री केल्यानंतर ना इथं एंट्रीलाच महालक्ष्मी आहे इथं. हे बघा पूर्ण इथं केव्स नाही त्याचं मॅप दिलेलं आहे इथं पूर्ण नकाशा दिलेला आहे आणि हे हा आहे पूर्ण बोर्ड याच्यावरनं पूर्ण माहिती दिलेली आहे इलोरा केव्सची की कसं काय झालं होतं किती वर्ष झाले सगळे इथं. हां पूर्ण दिलेलं आहे.
आणि इथून हा मार्ग आहे, तिथून आपण आलो आणि तसंच इथून पुढं वरती जायला लागतं. पूर्ण तुम्हाला हे मंदिर पूर्ण वरून गेल्यास ना दिसेल. ते मला खूप पहिलं म्हणजे मी एक्सायटेड बघण्यासाठी, ते मला बघाच होतं. तर आपण चाललो आहे वरती. त्याचा प्रयत्न म्हणजे बघत होतो येण्याचा रस्ता, पण तिथं पण बंद आहे. म्हणजे वरती जे बघायच होतं यार ओव्हरऑल सगळं भारी एकच नंबर आहे, पण मला वरून बघायचं होतं कसं काय. पण आता काय जाऊही शकत नाही आपण, हे प्रॉब्लेम असल्यामुळं. हे बघा वरती जाण्यासाठी इकडे पण लेणी आहेत, ते पण बघू कसं भारी वाटते. हे बघा असं खालून पायऱ्या असं वरती झाले, पाय दुखाचं काम आहे. हे बघा बाहेर इधर ही रहना, उधर मत जाना, मैं तो स्लिप कर जाऊंगी. बघा हे शपथ पाय दुकान काय. कुठलं तरी मंदिर आहे पण हो इथं कोणच नाही. बघा हे कसलं भारी इकडे आहेत वरती. हे असे वरती कोरलेलं. वरती नाही जाणार बाई, जायचं वर. फायनली आमचं सगळं बघून झालं आहे. तर असं होतं कैलास टेम्पल, एलोरा केव्स. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.